माझा संडेचा दिवस खूप खूप जास्त आळशीपणाने जातो. मी उठली 10 वाजता. 10ला उठून अंघोळी बिंगोळी करून सगळं फ्रेश होऊन मी आता बसली आहे. मला एक व्लॉग सुद्धा शूट करायचा आहे, मी तो शूट करणार आहे. आणि इथे माझी मम्मी, बघा इथे माझी मम्मी गोधडी शिवते. माझी मम्मी गोधड्या सुद्धा शिवते. तुम्हाला जर ऑर्डर्स द्यायचे असतील तर माझ्या मम्मीला देऊ शकता. आणि इथे माझी आजी, ही बघा, ही आजी आवळा खाते इथे. आणि इथे मी रात्री 1 वाजेपर्यंत थोडं काम करत होती. माझं काम चालू होतं सिक्रेट सेंटाचं. सो गिफ्ट द्यायचं आहे ना, त्याचं काम चालू होतं. सो मी ते करत होती. सो ते मी सगळं इथेच ठेवलंय. इथे बघा ही गोधडी शिवते. सो मी ना आता माझा नेक्स्ट व्लॉग शूट करायला आता स्टार्ट करणार आहे. सो मी तोच विचार करते की कसं काय शूट करू, कसं सगळं करू. सो मी तो स्टार्ट करते यार. आता जस्ट आज संडे, त्यामुळे आता जस्ट एक माझं शूट झालं, म्हणजे मी एक व्लॉग केला. आणि आता त्याचंच हे सगळं पसार आहे, तो मी आता आवरते. मम्मी ओरडते मला. इथे ही जेवण बनवते, आमटी बनवते. आमच्या आईचा एक पिक्चर बघून झालाय, ती दुसरा पिक्चर बघायला तिने स्टार्ट केलाय. आणि इथे हे मी माझं काम तसंच आहे मगाची जे तुम्हाला दाखवलेलं, हे आता मी करायला घेते. कारण की संध्याकाळी मला ते फ्रेम करायला सुद्धा द्यायचं आहे. मी ना माझ्या व्लॉगसाठी रेसिपी बनवलेली टोमॅटोची चटणी. आज संडे आहे ना, मी व्लॉग बनवत होती. सो ह्या टोमॅटोची चटणीसोबत मी आता भात ट्राय करते. खूप छान लागतो. आणि तिकडे मी तारक मेहताचा एपिसोड चूज करते की कुठला एपिसोड बघत बघत मी जेवणार किंवा आम्ही सगळे जेवणार. आता जस्ट माझं हे कम्प्लीट झालंय. आणि आता मी हे फ्रेम करायला देणार आहे आता जाऊन. म्हणजे आता दिलं तर कसं मला 1-1.5 दिवसात या 2 दिवसात भेटेल. पण मग मी उद्या ऑफिसवरून येताना घेऊन येऊ शकते. यार मी ना दुपारी झोपलेली, सगळे आम्ही दुपारी झोपलेलो. काय झालं, नाही घ्यायचंय. आता जस्ट एक फ्रेम करायला द्यायची होती, ती फ्रेम करायला दिली. आणि आता निघालोय आम्ही. पुढे भाजी वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ. संडे असाच जातो मम्मी सोबत फिरण्यात. आमच्या मम्मीचे कानातले बघणार, हे बघा, हे बघा, ते बघा, हिरोईनच चालली आमची मम्मी. बरोबर तिकडेच जास्त विचार कसे आहेत त्यांनी किती म्हणून 70 रुपये किलो तिकडे. मी सकाळी विचारलेले तेव्हा, मी सकाळी विचारलेली. मम्मी टोमॅटो घेते 60 रुपये किलो टोमॅटो. भाजी करायला घेतेस. मम्मीने मेथी घेतली आहे ही 30 रुपयाची. तर आता जस्ट आम्ही सगळे मार्केटमधून घरी आलोय. आणि आज मी अजून एक, आता मी माझ्या नेक्स्ट व्लॉगची तयारी करते आहे. जो मला बनवायचा आहे त्याची मी तयारी करायला स्टार्ट करणार आहे. संडे आहे त्यामुळे थोडे एक्स्ट्रा बनवून ठेवायचा विचार करते, नाहीतर मग असं खूप घाईघाई होते पुढचे करण्यासाठी. सो मी आता स्टार्ट करते माझ्या नेक्स्ट व्लॉगला. अजून काय करायचं बाकी आहे. मम्मी आता चपात्या बनवायला घेते. चपाती आणि मूग मटकीची भाजी. ती भाकरी बनवणार होती, पण आदित्य बोलला मूग मटकी खायची, त्यामुळे त्याचं तर ऐकलं जातं. तो बाजारमध्ये थोडी वेलची टाकायची. आता तू ते टाकून घे. टाकली वेलची. सो ती भाकरी बनवणार होती, पण तिने कॅन्सल केलं आणि ती आता चपात्या बनवते. चालू आहे तिथं. इथे माझा व्लॉग मधला गाजराचा हलवा बनतोय. माझ्या आधीच्या व्लॉग मध्ये किंवा नंतरच्या व्लॉग मध्ये तो असणार आहे. मी तुझ्या समोरच बनवते. ही भाजी शिकवते मला आता. वा, एक नंबर, मस्त बनवते यार मम्मी तू जेवण. हा, व्यवस्थित शिजले.
एक नंबर एक नंबर. तर आता ना मी जी माझा ब्लॉग होता ना, तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी एक गाजराची रेसिपी केली होती. सो ती आवडली का? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. सो तीही मी आता ट्राय करते आहे. सो आज संडे आहे ना, सो मस्त मस्त खायला भेटतं. स्पेशल. मम्मी मस्त झालंय. हो छान झालं. वा वा कसं आहे यार? एक नंबर. ही तवा आहे ना, तव्यात चपाती पडलेली आहे. हे उलटणं आहे इथे. थोडा लाईट लावूया आपण. ही पलटली. इथे तेल आहे. मम्मीने भजी बनवलेली ना, तर ते कढईमध्ये तेल तसंच आहे. त्यामुळे तेच तेल मी ह्याला यूज करते. तेच आहे ना भजी बनवलेली त्याचं. वा जमतात मम्मी मला चपात्या भाजायला. गप्पा मम्मी. हे आता ठेवायला असं नीट टाकायचं पण. कळलं ना? बघायला येतात गोल. हा येतात गोल. आमच्या मम्मीच्या चपात्या गोल येतात. पलटत राहायचं असं. मम्मी तू बोलव मला भाकरी. मम्मी भाकरी पण करते. वा चपात्या तर आहेतच, भाकरी सुद्धा आहे. नाचण्याची भाकरी करते. नाचण्याची बनवते भाकरी. तर असा माझा आजचा दिवस होता. मी आता लाईट्स पण लावत नाही, मला तो पण उठायचा कंटाळा आलाय. सो माझा बोरिंग संडे कसा असतो ते मी या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.